विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वीच्या लेक्चर्स मध्ये नवीन कंपनी अधिनियम 2013 तो कधी सुरू झालेला आहे, कोणत्या कायद्याला रिप्लेस केलेला आहे हे आपण पाहिलेलं आहे. साधारणपणे 12 सप्टेंबर 2013 पासून भारतीय कंपनी कायदा किंवा नवीन कंपनी अधिनियम 2013 लागू झालेला आहे आणि त्याची अंमलबजावणी संपूर्ण देशामध्ये केली जात आहे. तर या कायद्याची पार्श्वभूमी जी होती ती आपण यापूर्वी पाहिलेली आहे. म्हणजे सीमापारी विलिनीकरण असेल, त्यानंतर कॉर्पोरेट पर्यावरणाची निर्मिती असेल, या बाबतीमध्ये आपण यापूर्वी चर्चा केलेली आहे. त्यानंतर आजचा आपला चर्चेचा प्रमुख विषय आहे, या विषयाला आपण मागच्या लेक्चर मध्ये सुरुवात पण केली होती. काय आहे? फीचर्स ऑफ द कंपनीज ऍक्ट 2013. 2013 चा नवीन कंपनी अधिनियम जो आहे त्याची वैशिष्ट्ये आपल्याला पाहिजे आहेत. तर ही वैशिष्ट्ये बघत असताना आपण तुम्हाला स्क्रीनवर जी वैशिष्ट्ये दिसत आहेत या सगळ्या वैशिष्ट्यांचा अभ्यास आज करणार आहोत. काहीशी पूर्व परिचयाची आणि काही नवीन अशी वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी दिसतात. तर ही वैशिष्ट्ये आपण संपूर्णपणे तपशीलवार पाहणार आहोत. तत्पूर्वी एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो की आपण यापूर्वी कंपनी नावाची संकल्पना अभ्यासलेली आहे. याही वर्षामध्ये सिलेबस मध्ये आपल्याला दिल्याप्रमाणे ती अभ्यासायची आहे. कंपनीची वैशिष्ट्ये आहेत स्वतंत्रपणे, की ज्यामध्ये स्वतंत्र व्यक्तिमत्व, भागधारक, मर्यादित जबाबदारी अशी वैशिष्ट्ये आहेत कंपनीची आपण पाहिजे. ती पुन्हा आपल्याला रिपीट करायची आहेत. आता ही जी वैशिष्ट्ये पाहत आहोत आपण, ही भारतीय कंपनी कायदा 2013 ची वैशिष्ट्ये आहेत. कन्फ्युजन करू नका. इथे अगदी स्पष्टपणे दिलेलं आहे. टायटल तुम्हाला पुन्हा एकदा डिस्प्ले करतोय, फीचर्स ऑफ द कंपनीज ऍक्ट 2013. नवीन कंपनी अधिनियम जो आहे 2013 चा, त्याची वैशिष्ट्ये आपल्या या ठिकाणी सांगितलेली आहे. तर या वैशिष्ट्यांचा अभ्यास करायचा आहे आणि म्हणून कंपनीची वैशिष्ट्ये आणि कंपनी कायदा 2013 ची वैशिष्ट्ये ही स्वतंत्र आहेत. ही गोष्ट फक्त प्रकर्षाने जाणून घेणं अपेक्षित आहे. यासाठी मी तुम्हाला ते रिपीटेडली सांगितलेलं आहे. आता या वैशिष्ट्यांमध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे कशाचं? कंपनीचं नाही, भारतीय कंपनी कायदा 2013 चं पहिलं वैशिष्ट्य आहे. तुम्ही म्हणाल कंपनीच्या वैशिष्ट्यांमध्ये सुद्धा भागधारक हे वैशिष्ट्य आहे. येस, डेफिनेटली ते आहेच. पण इथे नवीन कंपनी अधिनियमामध्ये सुद्धा त्याचं वैशिष्ट्य काय दिलं आपल्याला? भागधारकांचे स्वातंत्र्य. अगदी जुन्या कंपनी कायद्याप्रमाणेच, भारतीय कंपनी कायदा 1956 प्रमाणेच भागधारकांचं अस्तित्व आणि स्वातंत्र्य नवीन कंपनी कायदा 2013 ने अबाधित ठेवलेला आहे. हे आपल्या या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे. म्हणजे काय स्वातंत्र्य असेल त्यांना? कोणत्या कंपनीचे भाग खरेदी करायचे आणि कोणत्या कंपनीचे भाग विकायचे आहेत हे भागधारक स्वतः ठरवू शकतात. इथे कंपनीचं प्रशासन जे आहे किंवा व्यवस्थापन मंडळ जे आहे किंवा कंपनी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व किंवा अस्तित्व घेऊन निर्माण झालेली असते, ती कंपनी परस्पररित्या भागधारकांचं अस्तित्व स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही किंवा त्यांचं अस्तित्व नाकारू शकत नाही. या पद्धतीने भागधारकांचं स्वातंत्र्य भारतीय कंपनी कायदा 2013 ने अबाधित ठेवलेला आहे. म्हणजे भागांच्या किमती वाढल्या तर भागधारक आपल्या भागांची विक्री करू शकतात आणि कमी किमती असतील भागांच्या एखाद्या कंपनीच्या तर भागधारक भागांची खरेदी सुद्धा करू शकतात. आणि दैनंदिन स्वरूपात देखील भागांची खरेदी विक्री भागधारकांना करता येते. कोणत्या कंपनीचे भाग खरेदी करावेत आणि कोणत्या कंपनीचे भाग खरेदी करू नयेत हे ठरवण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य हे भागधारकांना असतं आणि हे नवीन कंपनी अधिनियम 2013 ने अबाधित ठेवलेलं आहे. नंतर भागधारकांचे वर्चस्व. कोणत्याही कंपनीमध्ये किंवा प्रशासनामध्ये किंवा व्यवस्थापनामध्ये भागधारकांचे वर्चस्व असते. म्हणजे काय? भागधारक निर्णय घेतात महत्वाचे. मग तुम्ही म्हणाल भागधारक दररोज कामकाजात लक्ष घालत नाहीत, त्यांना वेळ नसतो, ते लांबवरच्या प्रदेशामध्ये राहतात. पण त्यासाठी भागधारकांनी काय केलेलं असतं? आपल्या वतीने संचालक मंडळाची निर्मिती केलेली असते. किंबहुना सर्व संचालकांना एकत्र येऊन कंपनीचं कामकाज पाहता येत नसेल तर काय केलं जातं? व्यवस्थापकांची नियुक्ती केली जाते, व्यवस्था संचालकांची नियुक्ती केली जाते. मात्र हे सगळं करत असताना भागधारकांचा कन्सेंट घेतला जातो, भागधारकांची मतं लक्षात घेतली जातात, भागधारकांकडून
कडून ठराव संमत करून घेतला जातो आणि भागधारकांनीच आपले प्रतिनिधी कंपनीचं व्यवस्थापन आणि प्रशासन करण्यासाठी संचालक मंडळावर निवडून दिलेले असतात. याचा अर्थ काय की अंतिमतः वर्चस्व जे आहे कंपनीवर ते फक्त आणि फक्त भागधारकांचं असतं, कारण भागधारक हे कंपनीचे मालक असतात आणि मालकांनाच वर्चस्व ठेवण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे. जुन्या कंपनी कायद्याने सुद्धा तो अधिकार दिलेला होता, तोच अधिकार नवीन कंपनी कायदा 2013 ने सुद्धा अबाधित ठेवलेला आहे. नंतर संचालक मंडळाच्या माध्यमातून स्त्रियांच्या योगदानामध्ये वृद्धी किंवा वाढ. बघा, अशा अनेक कंपन्या पाहतो कॉर्पोरेट सेक्टर मध्ये आपण. आजही या कंपन्यांच्या संचालक मंडळावर फक्त पुरुष संचालक आहेत, स्त्री संचालक नाहीयेत. आणि म्हणून नवीन कंपनी अधिनियम 2013 ने संचालक मंडळामध्ये स्त्री संचालक असावा याची तरतूद केलेली आहे. म्हणजे स्त्रियांचा सहभाग, योगदान, त्यांचं जे संचालक मंडळामधलं योगदान आहे ते असावं असं म्हटलेलं आहे. कारण तुम्ही पाहता की भागांची खरेदी ही फक्त स्त्रियांनीच केली पाहिजे किंवा पुरुषांनीच केली पाहिजे असं कोणतंही बंधन घातलेलं नाही. कोणत्याही स्त्रीला किंवा कोणत्याही पुरुषाला कंपनीचे भाग खरेदी करण्याचा अधिकार असतो. आणि मग एकदा स्त्रियांनी किंवा पुरुषांनी भागांची खरेदी केली तरी सर संचालक मंडळावर निवडून जाण्यासाठी ते लायबल ठरतात, ते पात्रता धारक ठरतात. मग स्त्रियांना डावलून फक्त पुरुषांनाच भागधारक किंवा आपलं संचालक बनवायचं अशी जर भूमिका ठेवली तर ती चुकीची आहे. आणि मग 2013च्या नवीन कंपनी अधिनियमाद्वारे स्त्रियांचं योगदान देखील तितकंच महत्वाचं आहे संचालक मंडळामधलं, हे सिद्ध केलं. आणि किमान एक स्त्री संचालक त्या ठिकाणी असावा. शुभम दरेकर का हात वरती करतो बेटा? काही प्रॉब्लेम आहे का? येस, जस्ट अ मिनिट. शुभम दरेकर, आवाज येतोय माझा बेटा? हॅलो, एक मिनिट. व्हॉल्यूम जो आहे तो वाढलेला आहे. शुभम, तुझा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये. शुभम, हॅलो बेटा, काही प्रश्न होता का? हॅलो, मी आलो करते पार्टिसिपंट्सला, आलो होत नाहीत माझ्या माहितीने. तुम्हाला बोलण्यासाठी मी अनम्यूट करतो आहे. ओके, होत नाहीये ते, ठीक आहे. काही प्रॉब्लेम असेल तर आपण कंटिन्यू करूयात. ओके, तर मी या ठिकाणी सांगत होतो तुम्हाला की संचालक मंडळामध्ये आता स्त्रियांची भूमिका आणि स्त्रियांचं योगदान आणि स्त्रियांचं महत्व. तेजस्वी बाबासाहेब, आवाज येतोय बेटा? गणेश वागचोरे, आवाज येतोय? आरती, आवाज येतोय? सुजाता, आवाज येतोय सगळ्यांना? आवाज येतोय असं गृहीत धरूयात आपण, ठीक आहे. ओके, येस येस, आवाज येतोय. व्हेरी गुड, व्हेरी गुड, नाईस. ओके, संचालक म्हणून स्त्रियांना आता महत्व देण्यात येऊ लागलेलं आहे आणि संचालक मंडळावर एक स्त्री सदस्य किंवा स्त्री संचालक असावा असं अपेक्षित धरलेलं आहे. त्यानंतर कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी. बेटा,
पाहिलेत, मी मेसेजेस पाहिलेत. त्यामध्ये मला निशा मी पाहिले आता वाघमारे प्लीज. ओके. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी, कंपन्यांची सामाजिक जबाबदारी. अलीकडे नवीन कंपनी कायद्याने, यस वैष्णवी, बेटा तुमचा आवाज मला येत नाहीये. वैष्णवी मेसेज टाक फार तर. अरे मला समजे ना तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आहेत की काय. तुम्ही चॅटिंग करू नका आता, आवाज येत असेल तर. ओके. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी, कंपन्यांची सामाजिक जबाबदारी. भारतीय कंपनी कायदा 2013 ने प्रत्येक कंपनीची सामाजिक जबाबदारी आता ठरवून दिलेली आहे. म्हणजे कंपनीने समाजासाठी जे योगदान करणं अपेक्षित आहे ते ठरवून दिलेलं आहे आणि ती जबाबदारी प्रत्येक कंपनीवर टाकलेली आहे. तुम्ही म्हणाल कंपनी ही स्वतःची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निर्माण झालेली असते, त्यातून नफा प्राप्त करावा या उद्देशाने कंपनी स्थापन झालेली असते. मग कंपनीने कोणत्या प्रकारची सामाजिक जबाबदारी पार पाडायची असते, तर ही कंपनी समाजात राहून सामाजिक घटक जे दूषित करत असते ते घटक दूषित होऊ नयेत यासाठी किंवा या घटकांना न्याय मिळावा यासाठी कंपनीची जबाबदारी आता नवीन कंपनी कायद्याने ठरवलेली आहे. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे की कंपनीने उत्पादनाचं कार्य करत असताना जलप्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर आजूबाजूला जो समाज राहतो त्या समाजाला या सामाजिक गरजा उद्भवतात, त्या गरजांची पूर्तता करण्याचा प्रयत्न कंपनीने केला पाहिजे. समजा एखादी कंपनी ही जबाबदारी पूर्ण करत नसेल तर त्यांचं आरोग्य दूषित करण्याचा देखील त्यांना अधिकार नसतो. म्हणजे समाजाला कंपनी पासून काही धोका पोहोचत नाही ना, काही त्रास उद्भवत नाही ना याची काळजी घेणं ही सुद्धा एक जबाबदारी असते, सामाजिक जबाबदारी. मग समाजातील वंचित घटकांना काही गोष्टींचा पुरवठा करणे, उदाहरणार्थ जे कमी उत्पन्न असलेला गट आहे त्या कमी उत्पन्न असलेल्या गटासाठी काही मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. अन्नधान्याच्या सुविधा असतील किंवा काय शक्य असेल तेवढी कमीत कमी स्वरूपात पैशात मदत असेल, किंवा गार्डनची निर्मिती, वाचनालयांची निर्मिती, प्रवास किंवा वाहतूक करणाऱ्या साधनांची उपलब्धता. म्हणजे काही प्रदेश असे असतात की तिथे वाहतूक करण्यासाठी साधनं उपलब्ध नसतात. अजूनही देशात अशी काही गावं आहेत की त्या गावांना एसटीचं दर्शन झालेलं नाहीये. ते फक्त पंचवार्षिक निवडणुकांमध्ये होत असेल कदाचित, तिथपर्यंत बस जाऊन पोहोचते. काय आता अलीकडे ईव्हीएम आलेत, पूर्वी मतदानाच्या पेट्या ज्या होत्या त्या पोच करणे, त्या तिथे कर्मचाऱ्यांना पोच करणे, अधिकाऱ्यांना, आणि पुन्हा घेऊन येणे. पण आजही काही भाग असा आहे देशातला की ज्या गावांनी बस पाहिलेली नाही किंवा बसची उपलब्धता त्या ठिकाणी नाही, कमी प्रमाणात असतील पण ही वस्तुस्थिती आहे. आणि मग त्या गावामध्ये जे सदस्य राहतात, जे लोक राहतात, त्यांना प्रवासासाठी जी वाहतूक साधनं अपुरी पडतात ती शक्य असेल तर कमी खर्चात उपलब्ध करून देण्याचं काम किंवा तशी सामाजिक जबाबदारी कंपनीने पार पाडणं अपेक्षित असतं. तर अनेक प्रकारची सामाजिक जबाबदारी असते. जसं तुम्हाला मी यापूर्वी सांगितले की जे सांडपाणी आहे त्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी जे दूषित असतं त्या पाण्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिसळून ते पुनर्वापरासाठी निर्माण केलं पाहिजे. किंवा जे सांडपाणी आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये, आजूबाजूच्या जमिनीत किंवा नदीमध्ये तसंच्या तसं सोडता कामा नये. केमिकल युक्त पाणी असेल. वायूच्या बाबतीतही तसंच आहे किंवा ध्वनीच्या बाबतीतही तसंच आहे. म्हणजे समाजासाठी ज्या आवश्यक बाबी आहेत त्या बाबींची उपलब्धता कंपन्यांनी करून देणं अप्रत्यक्ष रूपात ही जबाबदारी जी आहे ती 2013च्या कंपनी कायद्याने निश्चित केलेली आहे. आणि त्यामुळे ज्या ज्या कंपन्या सामाजिक जबाबदारीची पूर्तता करत नाहीत त्यांना त्या ठिकाणी ती जबाबदारीची पूर्तता करावी असं सांगितलं जातं. साधारणपणे मोठ्या आकाराचा व्यवसाय असणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना आपली सामाजिक जबाबदारी ही पूर्ण करावीच लागते. त्यानंतर जलद गती विलिनीकरण 5वं वैशिष्ट्य आहे. बघा, 2 कंपन्या किंवा 2 पेक्षा अधिक कंपन्या एकत्र येणं, त्याला एकत्रीकरण किंवा विलिनीकरण असं म्हटलेलं आहे, अमलगमेशन ऑफ कंपनी, बरोबर.
किंवा कंपनीज, अनेक कंपन्यांचं एकत्रीकरण किंवा विलिनीकरण. या कंपन्या कधी एकत्र येतात? जेव्हा एका कंपनीला व्यावसायिक संधींचा फायदा घेता येत नाहीये किंवा आर्थिकदृष्ट्या ती दुर्बल बनत जाते, मग अशी कंपनी दुसऱ्या कंपनीमध्ये विलीन होण्याचा विचार करते. आणि मग विलीन होत असताना दुसऱ्या कंपनीमध्ये विलीन झाल्यानंतर दुसरी कंपनी जी आहे ती आर्थिकदृष्ट्या प्रगत असल्यामुळे या कमी आर्थिक प्रगत कंपनीला योगदान देते आणि आपल्यासोबत प्रवास करण्याची संधी देते. म्हणजे ज्या ठिकाणी कंपन्यांची आर्थिक स्थिती बिकट होत चालते, व्यवसाय संस्था सुरू ठेवणं शक्य नसतं काही कंपन्यांना, अशा वेळेला ते काय करतात, दोन कंपन्या एकत्र. कधी कधी स्पर्धेवर मात करण्यासाठी काय होतं, बाजारामध्ये प्रचंड स्पर्धा असते आणि मग एक कंपनी स्पर्धेवर मात करण्यापेक्षा जर दोन कंपन्या एकत्र आल्या आणि ठरवून जर स्पर्धेवर मात करायची आहे असं जर धोरण ठरवलं तर निश्चितपणे शक्ती वाढते तिथे, स्पर्धा शक्ती, आणि त्यामुळे अधिक स्पर्धेचा लाभ घेण्यासाठी अशा दोन कंपन्या त्या ठिकाणी एकत्र येतात. आणि पूर्वी तुम्ही पाहता की विलिनीकरणाची प्रक्रिया ही किचकट आणि अवघड स्वरूपाची होती, परंतु 2013च्या कंपनी कायद्याने विलिनीकरणाची जी प्रक्रिया आहे ती जलद गतीने केलेली आहे किंवा कमीत कमी कालावधीमध्ये आणि कमीत कमी कागदपत्रांमध्ये ही विलिनीकरणाची प्रक्रिया, म्हणजे त्यासाठी जो परवाना आहे त्याची परवाना प्रक्रिया आहे ती कमी दिवसांमध्ये पूर्ण होते किंवा किचकट नसते. तर जलद गती विलिनीकरण आहे जे कंपन्यांचं ते शक्य झालेलं आहे या नवीन कायद्यामुळे. त्यानंतर विलिनीकरण तुम्ही पार्श्वभूमीमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. सीमापारीय विलिनीकरण म्हणजे काय, एका प्रदेशातील कंपनी दुसऱ्या प्रदेशातील कंपनीमध्ये विलीन होणे. पूर्वी ते शक्य नव्हतं, पूर्वी त्यामध्ये अनेक अडचणी होत्या, परंतु 2013च्या कंपनी कायद्याने सीमापारीय विलिनीकरण जे आहे ती संकल्पना मांडली आहे आणि अनेक प्रदेशातील कंपन्या एकमेकांमध्ये विलीन होऊन कंपनी व्यवसायाचे अधिक फायदे त्या ठिकाणी मिळू शकतात. त्यानंतर भागधारकांच्या संख्येत वाढ. आता तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला एक प्रश्न केला होता आपला हा विषय सुरू केल्यानंतर. प्रदीप, आपण विषय सुरू केला होता त्यावेळेला मी खासगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी या संदर्भात चर्चा करत होतो. तर खासगी कंपनीमध्ये किमान संचालकांची संख्या किती असावी आणि सार्वजनिक कंपनीमध्ये किमान संचालकांची संख्या किती असावी, खासगी कंपनीमध्ये कमाल सभासदांची संख्या किती असावी आणि सार्वजनिक कंपनीमध्ये कमाल सभासदांची संख्या किती असावी, असा प्रश्न मी तुम्हाला केला होता. आज तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर द्या. चॅट बॉक्स मध्ये तुम्ही तुमची मतं त्या ठिकाणी नोंदवू शकता. ठीक आहे, तर मुलांनी जर उत्तर दिली तर आपण ती पाहूयात, नाहीतर मी सांगतो. आतापर्यंत आपण वाट पाहिली. यापूर्वी 1956च्या कंपनी कायद्यामध्ये खासगी कंपनीमध्ये किमान 2 संचालक सभासद संचालक नाही, आणि सार्वजनिक कंपनीमध्ये आपलं खासगी कंपनीमध्ये किमान 2 सभासद आणि जास्तीत जास्त 50 सभासद हवे असावेत असं म्हटलं होतं. पण येस, कोणीतरी उत्तर दिलंय चॅट बॉक्स मध्ये. ओके, आपण बघूयात कोणी उत्तर दिलंय. हा, गुड मॉर्निंग दिलंय. अरे काय मित्रांनो, सिद्धार्थ तुला प्रश्न विचारलाय मी. ओके, इथे ओंकार वाघ जो आहे त्याने उत्तर दिले बघा. 2013च्या कंपनी कायद्यानुसार खासगी कंपनीमध्ये किमान 2 सभासद असावेत आणि कमाल 200 सभासद असावेत असं म्हटलेलं आहे. व्हेरी गुड, व्हेरी नाईस, क्लॅप फॉर हिम. खूप छान उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा गणेशने सुद्धा उत्तर दिलं. एक मिनिट, गणेश काय म्हणतोय, प्रायव्हेटली काय म्हणतोय कोणाच ठाऊक आता. ठीक आहे, तर ओंकार तुझं अभिनंदन, आणि हे फक्त अभ्यासातून शक्य झालंय. बघा 2013च्या कंपनी कायद्याने खासगी कंपनीमध्ये सभासदांची किमान संख्या ही 2च ठेवलेली आहे, परंतु कमाल संख्या वाढवलेली आहे, ती 200 केलेली आहे.
मग 56च्या कंपनी कायद्यामध्ये 1956च्या कंपनी कायद्यामध्ये खासगी कंपनीची कमाल सभासद संख्या किती होती? ती फक्त 50 होती. आता ती किती गेलेली आहे? 200. म्हणजे इथे बघा भागधारकांच्या संख्येत वाढ. खासगी कंपनीसाठी 2013च्या कंपनी कायद्याने भागधारकांच्या संख्येत वाढ केलेली आहे असं आपल्याला आढळून येतं. सार्वजनिक कंपनीसाठी जी पूर्वीची संख्या होती तीच आहे. आता कमाल संख्येची मर्यादा नाहीये सार्वजनिक कंपनीला, अमर्यादित सभासद संख्या लागते आणि किमान किती लागते? 7. हे सगळ्यांना माहित आहे. त्यानंतर पुढे एक मुद्दा आलेला आहे, मला वाटतंय यामध्ये नाही की काय. ठीक आहे. आता जसं खासगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी याचा विषय निघालाय, आपण सभासद संख्येविषयी बोलतोय. आता निश्चितच याची पार्श्वभूमी भागीदारी संस्था आहे, बरोबर. आज जी कंपन्यांची कंपन्यांचं विश्व व्यापक झालेलं आहे. खासगी कंपन्या, सार्वजनिक कंपन्या, परदेशी कंपन्या, सहकारी कंपन्या, नोंदणीकृत कंपन्या, अशा अनेक प्रकार आहेत. पण या सगळ्या कंपन्यांची पार्श्वभूमी पूर्वीची भागीदारी संस्था ही आहे. हे बघा खाली आहे, पुढे 8वा मुद्दा आहे भागीदारांच्या संख्येवर मर्यादा. ठीक आहे, आपण त्यावेळेला तिथे बघूया. म्हणजे भागधारकांच्या संख्येत वाढ केलेली आहे या 2013च्या कंपनी कायद्याने, हे मात्र निश्चित. म्हणजे खासगी कंपनीच्या कमाल सभासद संख्या 50 वरून ती 200 पर्यंत नेलेली आहे. आता 8वा मुद्दा आहे भागीदारांच्या संख्येवर मर्यादा. भागीदारी संस्थेच्या संख्येवर मात्र मर्यादा घातली आहे. तुम्हाला भागीदारी संस्थेची अट, सभासदांची अट, भागीदार म्हणूयात आपण त्यांना, अट माहिती आहे. कमाल म्हणजे जास्तीत जास्त एका भागीदारी संस्थेमध्ये 20 सभासद असावेत असं आपण म्हटलेलं, बरोबर. आणि बँकिंग क्षेत्रासाठी किती असावेत? तर बँकिंग क्षेत्रासाठी कमाल भागीदार हे फक्त 10 असावेत. अशा मर्यादा त्या ठिकाणी घातलेल्या आहेत. आणि पूर्वी याच मर्यादा होत्या. या मर्यादा मात्र ऍज इट इज ठेवलेल्या आहेत, त्या कंटिन्यू केलेल्या आहेत. म्हणजे भागीदारी संस्थेसाठी भागधारकांची संख्या किंवा भागीदारांची संख्या ही मर्यादित स्वरूपात ठेवलेली आहे, त्यामध्ये वाढ केल्याचं आपल्याला आढळून येत नाही. त्यानंतर एकल व्यक्ती कंपनी किंवा एक व्यक्ती कंपनी. ठीक आहे, आपण एक व्यक्ती कंपनी म्हणूया. म्हणजे तुम्ही पाहिले भागीदारी संस्थेमध्ये सुद्धा एकापेक्षा जास्त म्हणजे किमान 2 व्यक्ती एकत्र येणं अपेक्षित आहे. जास्तीत जास्त त्या संघटनेच्या प्रकारावर ठरतात. खासगी कंपनी असेल, सार्वजनिक कंपनी असेल, भागीदारी संस्था असेल. पण इथे मात्र नवीन प्रकार जो कंपनी कायद्याने 2013च्या कंपनी कायद्याने सुरू केलेला आहे तो म्हणजे एक व्यक्ती कंपनी. फक्त एक कंपनी, एक व्यक्ती आपल्या पद्धतीने आपल्या भांडवलाच्या आधारे कंपनी व्यवसाय सुरू करू शकते. किमान एका व्यक्तीची आवश्यकता कंपनीची निर्मिती करण्यासाठी आवश्यक आहे. आपण यापूर्वी पाहिले एकापेक्षा म्हणजे किमान 2 पेक्षा जास्त, पण इथे मात्र एकच व्यक्ती कंपनीची स्थापना करू शकते असं त्या ठिकाणी म्हटलंय. मात्र एक व्यक्ती कंपनीमध्ये सुद्धा व्यवस्थापनासाठी अनेक व्यक्तींची मदत एका व्यक्तीला घेता येते. म्हणजे 31 व्यक्ती प्रशासन, व्यवस्थापन, नियंत्रण, मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी करते असं नाही, तर त्यासाठी इतरांचा सहभाग एका व्यक्तीला घेता येतो. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमे किंवा ई गव्हर्नन्स. ई गव्हर्नन्स म्हणजे काय? ई प्रशासन आपण त्याला म्हणतो. कशाला म्हटलेलं आहे? तर अलीकडे कंपन्यांच्या बाबतीत माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी ओके अस्मिताचा सुद्धा मेसेज आलेला आहे. प्रायव्हेट कंपनीमध्ये कमीत कमी 2 सभासद हवेत आणि सार्वजनिक कंपनी तिथे गव्हर्नमेंट म्हटले बेटा, तर ते गव्हर्नमेंट नाहीये, पब्लिक कंपनी. गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी कंपनी वेगळी आणि पब्लिक कंपनी वेगळी, सार्वजनिक कंपनी वेगळी. यातला फरक लक्षात घ्या. अस्मिता प्रायव्हेट कंपनी बरोबर आहे, पण गव्हर्नमेंट कंपनी म्हणायचं नाही, तर त्याला पब्लिक कंपनी म्हणायचंय. तुम्ही म्हणाल पब्लिक कंपनी म्हणजेच गव्हर्नमेंट कंपनी, अजिबात नाही. सरकारी कंपनीची संकल्पना वेगळी आहे आणि सार्वजनिक कंपनीची संकल्पना वेगळी आहे, ती आपण वेळोवेळी शिकणारच आहोत. तर इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर आज कंपनीच्या गव्हर्नन्ससाठी म्हणजे प्रशासनासाठी केला जातो. म्हणजे कंपनी मार्फत सरकारी पातळीवर किंवा सरकारी ऑफिसेसमध्ये जी काही कागदपत्र माहितीची देवाणघेवाण करायची असते ती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात केली जाते. पूर्वी कागदपत्रांच्या स्वरूपात, दस्तऐवजाच्या स्वरूपात, हार्ड कॉपीच्या स्वरूपात कागदपत्र सरकारी ऑफिसेसमध्ये जमा करावी लागायची. पण अलीकडे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ई गव्हर्नन्सचा वापर केला जातो आणि त्यामुळे काय झालंय,
संदेशवहनाची देवाणघेवाण करणं किंवा माहितीचं आदान प्रदान करणं अतिशय सोपं झालेलं आहे. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर केला जातो आणि त्यातून काय होतं, वेळ, खर्च या सगळ्याची बचत होते, श्रमाची देखील बचत होते. म्हणजे पूर्वी जी कामं मॅन्युअली केली जायची ती सगळीच्या सगळी कामं आज इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या सहाय्याने केली जातात. म्हणजे माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर केला जातो आणि म्हणून ई गव्हर्नन्स जे आहे आज कंपन्यांचं ते इलेक्ट्रॉनिक म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आपण म्हणूयात ऑनलाईन पद्धतीने झालेला आहे. बरोबर की डिजिटल इंडिया आपण जे पाहतो आता सुद्धा म्हणजे माननीय पंतप्रधानांनी डिजिटल इंडियाचं स्वप्न पाहिलेलं आहे. ठीक आहे, अनेक अडचणी त्यामध्ये येत आहेत, मात्र त्यांनी जे स्वप्न पाहिलं ते चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही. आता ते नरेंद्र मोदींनी पाहिले पंतप्रधान आणि म्हणून मी नरेंद्र मोदी या नावासाठी तुम्हाला सांगतोय असं नाही. तर ही बाबा आता तुमच्या लक्षात आली असेल की डिजिटल या संज्ञापन माध्यमांची किती गरज आहे. कारण पूर्वी जे व्यवहार हार्ड कॉपीच्या स्वरूपात किंवा डिजिटल यंत्रणाच्या विरहित केले जायचे तिथे वेळेचा अपव्यय, श्रमाचा अपव्यय, पैशाचा अपव्यय व्हायचा आणि सगळ्यात महत्वाचं भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात व्हायचा. पण आज मात्र इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पैशाची देवाणघेवाण करावी लागल्यामुळे भ्रष्टाचाराला काही प्रमाणात आळा बसलेला आहे, हे तुम्ही जाणता. आणि म्हणून आणि इलेक्ट्रॉनिक साधनांमुळे काय होतंय, आपली कामं सोपी झालेली आहेत. सगळ्यात महत्वाचं जशी वैयक्तिक पातळीवर आपली कामं सोपी झाली आहेत, आता सुद्धा आपण शिकतोय ते कशाच्या माध्यमातून शिकतोय, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून शिकतोय, ऑनलाईन पद्धतीने शिकतोय. म्हणजे झाला का नाही आपला फायदा. म्हणजे कुणीही कुणाला भेटण्याची किंवा एकत्र येण्याची किंवा कोरोना वाढण्याची शक्यता बळावत नाही. आपण आपल्या घरामध्ये थांबून शिकण्याचं काम करतो आहोत. आम्ही सुद्धा इथे एका ठिकाणी थांबून तुम्हाला सगळ्यांशी इंटरॅक्शन करण्याचं काम करतो आहोत. म्हणजे हा आपल्या दृष्टीने झालेला फायदा आहे. जसा इंडिव्हिज्युअल्सला पर्सन्सला फायदा होतो इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा, तसं कंपन्यांना सुद्धा या इलेक्ट्रॉनिक यंत्रणेचा प्रचंड फायदा झालेला आहे. आणि ई गव्हर्नन्स करण्यासाठी प्रामुख्याने ई साधनांचा म्हणजे इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर प्रामुख्याने त्या ठिकाणी केला जातो. आणि ई गव्हर्नन्सचा अट्टहास 2013च्या कंपनी कायद्याने धरलेला आपल्याला आढळून येतो. त्यानंतर संचालक मंडळाच्या संरचनेवर निर्बंध या नवीन कंपनी कायद्याने घातले आहेत. त्यामध्ये काय म्हटलंय, हे निर्बंध घालत असताना 182 दिवस भारतातच वास्तव्य, म्हणजे ज्या व्यक्तीला एखाद्या कंपनीचं संचालक पद धारण करायचं आहे किंवा त्या कंपनीच्या संचालक मंडळावर राहायचं आहे, अशी कंपनी ही फक्त आणि फक्त भारतात आपल्या देशात एक किमान 182 दिवस वास्तव्य करत असली पाहिजे. त्यापेक्षा कमी दिवस त्या व्यक्तीचं वास्तव्य भारतात असेल तर ती व्यक्ती कायदेशीररित्या संचालक मंडळात राहू शकत नाही. कोणताही नैतिक अधिकार त्या व्यक्तीला त्या ठिकाणी संचालक मंडळामध्ये राहण्याचा प्राप्त होत नाही. याचा अर्थ काय की संचालक मंडळामध्ये ज्या ज्या व्यक्तींना संचालक पदावर काम करायचं आहे अशा सगळ्या व्यक्तींनी भारतामध्ये आपल्या देशामध्ये किमान 182 दिवस वास्तव्य केलं पाहिजे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे स्वतंत्र संचालक. स्वतंत्र संचालकाची अट सुद्धा नवीन कंपनी कायदा 2013 ने आपल्याला घालून दिलेली आहे. तर त्याचे संचालक जे आहेत आपण त्या संदर्भात स्वतंत्र माहिती पाहणार आहोत. आणि स्वतंत्र संचालकांचं प्रमाण जे आहे एकूण संचालक संख्येपैकी 1/3 असावं. आता पुढे संचालकांच्या प्रकारांमध्ये आपल्याला स्वतंत्र संचालक अभ्यासायचे आहे. तर स्वतंत्र संचालकांचं प्रमाण हे 1/3 एकूण संचालक संख्येपैकी 1/3 असावं असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की जेणेकरून पारदर्शीपणा कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये आणता येईल यासाठी स्वतंत्र संचालकांची त्या ठिकाणी आवश्यकता असते. नंतर पुढचं वैशिष्ट्य आहे सभेची सूचना. आता वेळ आपला कमी आहे, एक साधारणपणे 9 मिनिटं बाकी आहेत आपले. तर या 9 मिनिटांमध्ये आपल्याला हे पुढचे 5 मुद्दे संपवायचे आहेत. त्या सभेच्या सूचनेसंदर्भात नवीन कंपनी कायदा 2013 ने आणखी एक सूचनेच्या संदर्भात अट घातलेली आहे. ती अशी आहे, कंपनीच्या सभासदांना मालकांना किंवा भागधारकांना म्हणून किमान 7 दिवस अगोदर सभेची सूचना मिळाली पाहिजे. पूर्वी ही अट किमान 14 दिवस अशी होती, बरोबर. आता ती 7 वर करण्यात आली. कारण
सूचना देण्याचं माध्यम बदललं. पूर्वी मॅन्युअली किंवा इतर पत्रव्यवहाराच्या साह्याने ही सूचना दिली जात असायची, पण आता मात्र इलेक्ट्रॉनिक साधनांच्या मार्फत ही सूचना दिली जाते. त्यामुळे ती व्यक्ती भेटली नाही, त्या व्यक्तीची गाठ झाली नाही, ती व्यक्ती तिथे नव्हती, त्या व्यक्तीला सूचना मिळाली नाही, त्या व्यक्तीला पत्र मिळालं नाही, ती व्यक्ती म्हणू शकणार नाही मला सूचना मिळाली नाही. हे बॅरियर्स जे आहे ना ते आपोआप कमी झाले. आणि त्यासाठी त्यांचे ईमेल आयडी असतील, त्यांचे म्हणजे फोन नंबर्स असतील, सगळे कंपनीकडे असतात आणि त्या सर्वांना सभेची सूचना किमान 7 दिवस अगोदर पाठवणं अपेक्षित असतं. कारण सूचना पाठवण्यासाठी वेळेचा अपव्यय त्या ठिकाणी होत नाही. अगदी एक मेसेज किंवा एक सूचना अनेक सभासदांपर्यंत कमीत कमी वेळेमध्ये जाऊन पोहोचते. आणि त्यामुळे काय होतंय, सभासदांना वेळेत सूचना प्राप्त होते आणि त्या सभेसंदर्भात काही विचारविनिमय करायचा असेल, काही माहितीची जुळवाजुळव करायची असेल तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी ते शक्य होतं. 7 दिवस अगोदर ही सूचना मिळणं अपेक्षित आहे. ही अट पूर्वीची जास्त होती, परंतु इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे तुमच्या संदेशाची देवाणघेवाण करण्याचा स्पीड जो आहे तो प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. आणि म्हणून आता 14 दिवसांवरून ही अट सभेच्या सूचनेची 7 दिवसांपर्यंत करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा विषय आहे संचालकांच्या कर्तव्यांची निश्चिती. बघा, मी वरती पाहिले की भागधारकांचं वर्चस्व आणि भागधारकांचं स्वातंत्र्य, तरी देखील भागधारक व्यक्तिशः किंवा स्वतः कंपनीमध्ये येऊन कंपनीचे व्यवस्थापन करू शकत नाही. मग भागधारक काय करतात, आपले प्रतिनिधी संचालक मंडळावर निवडून देऊन संचालक मंडळाच्या मदतीने कंपनी व्यवसायाचं व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण असं जरी म्हटलं तरी देखील संचालक मंडळावरील संपूर्ण संचालक हे एकत्र येऊन कंपनीचं व्यवस्थापन किंवा प्रशासन करू शकत नाही. तर त्यासाठी काय केलं, तर काही विशिष्ट लोकांकडे व्यवस्थापनाची जबाबदारी दिली जाते की ज्यांना आपण व्यवस्थापक म्हणतो, व्यवस्था संचालक म्हणतो, कार्यकारी व्यवस्थापक म्हणूयात, या लोकांकडे ती जबाबदारी असते. याचा अर्थ काय, संचालकांची जबाबदारी संपली का? निश्चित नाही. पण अनेक संचालक हे फक्त संचालक पदावर राहतील, पण संचालकांची कर्तव्ये जबाबदाऱ्या पूर्ण करणार नाहीत. आणि जर असं होत असेल तर ज्या कामासाठी त्यांना नियुक्त केलेलं आहे भागधारकांनी ती कामं होत नाहीत. आणि म्हणून त्या ठिकाणी संचालकांची कर्तव्ये निश्चित करण्याचं काम भारतीय कंपनी अधिनियम 2013 ने केलेलं आहे. म्हणजे संचालकांना कंपनी कारभाराचं व्यवस्थापन करण्यासाठी निवडून दिलेलं असतं, तरी देखील ते कंपनी कारभाराचं व्यवस्थापन करत नसतील तर मात्र त्यांना त्याबद्दल जबाबदार धरलं जातं. आणि 2013च्या कंपनी कायद्याने त्यांच्यावर त्यांच्या कर्तव्यांची जबाबदारी घालून दिलेली आहे, निश्चित केलेली आहे. म्हणजे प्रत्येक संचालकाने आपलं संचालक म्हणून काय कर्तव्य आहे ते पार पाडलंच पाहिजे. फॉर एक्झाम्पल, पहिलं कर्तव्य, कोणत्याही व्यक्तीला, भागधारकांपैकी असेल किंवा बाहेरची व्यक्ती असेल, कोणत्याही व्यक्तीला संचालक पद धारण करण्यासाठी सार्वजनिक कंपनीच्या संचालकाला पात्रता भागांची खरेदी करावीच लागते. जर एखाद्या संचालकाने पात्रता भाग खरेदी केले नसतील तर आपोआपच त्याची पात्रता नाहीशी होते, तो संचालक म्हणून काम करू शकत नाही.